नमस्कार मित्रांनो. "तुहिरी माझा मितवा" मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आता अर्णवविषयी आणि जी किरण असते तिच्याविषयी विचार करत असते आणि अर्णव लेट गेल्यामुळे ती चिडलेली असते. तेव्हा तो तिला म्हणतो की "ओके, आय एम सो सॉरी." पण तरीही चिडलेली असताना तो तिला म्हणतो की "ओके, आय लव्ह यू." आता असं म्हटल्याबरोबर ती लगेच पागळते आणि "ओके, आय लव्ह यू टू" असं म्हणून त्याला मिठी मारते. तेव्हा ईश्वरीला ते सगळं आठवत असतं. ते चित्र तिच्यासमोर अगदी स्पष्ट उभं राहतं आणि ती जोरात "नाही" असं ओरडते. तेवढ्यात अर्णव धावत येतो आणि म्हणतो की "मिस इंदौर, हे काय आहे? तुला ओरडायला काय झालंय?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "नाही, असं नाही होऊ शकत." तेव्हा अर्णव म्हणतो की "मिस इंदौर, अगं काय नाही होऊ शकत?" तेव्हा तो मागे वळून बघतो, तेव्हा त्याचा फोन वाजत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की "अच्छा, आता तुमचा फोन वाजला, बरोबर ना? आता तुम्ही मला काय म्हणणार?" तेव्हा मग तो म्हणतो की "1 मिनिट होल्ड कर." तेव्हा आता ईश्वरीच्या समोरच तो जाऊन फोन घेतो आणि मग फोनवर कसं बोलायचं ईश्वरीसमोर हा प्रश्न असतो. त्यामुळे ईश्वरी त्याला म्हणते की "काय? आता मला काय बोलाल की माझ्यासाठी जरा प्लीज कॉफी आणून देतेस का? बरोबर की नाही? मला कॉफी बोलाल ना देण्यासाठी?" तेव्हा मग आता तो तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी म्हणते, "पण ना आता तुम्हाला मी काहीच विचारणार नाही आहे. कॉफी ठीक आहे, परंतु तुम्हाला जीवनाबद्दल किंवा कशाबद्दल काहीही विचारणार नाही आहे मी. राहू दे." त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की "हो, बरोबर बोलतेस तू. म्हणजे मला अजूनही भूक लागलेली नाही आहे. मग मला कॉफी चालेल." असं बोलून तो तिथून निघून जातो आणि पुन्हा किरणशी बोलू लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की "हे सरांचं चाललंय तरी काय? म्हणजे मला कळत नाही आहे. सर नेमकं काय करण्याचा प्रयत्न करतायत?" "नाही, नाही. हे असं नाही होऊ शकणार इश्यू. नाही. हे सगळं नेमकं काय प्रकरण आहे ना, हे नेमकं सगळं काय आहे ते मला शोधूनच काढलं पाहिजे." आता ईश्वरीला आठवतं अंजलीताईचं बोलणं, की किरण आमच्या शेजारच्या वाड्यामध्ये राहायची आणि तिचं सगळं वर्णन ऐकून ईश्वरीला खूपच आता राग येत असतो. ती म्हणते की "अब बहुत हो गया. आता जे काही आहे ना ते सगळं मी शोधून काढेन आणि सरांनी त्या पिंक फोल्डरमध्ये माझ्यापासून नेमकं काय लपवून ठेवलं आहे ना, ती पण गोष्ट मी शोधून काढणारच आहे." पण तरीही ईश्वरीच्या मनातनं आता खूप भीती असते. ती खूप जास्त काळजीमध्ये असते. त्यानंतर आता इथे अंजली ही सारखी राकेशला कॉल लावत असते आणि म्हणते की "आहेत तरी कुठे हे? कुठे गेलेत? काहीच पत्ता नाही आहे यांचा. किती उशीर झाला, कॉल लावते तरीही फोन उचलत नाही." अंजली आता खूप काळजीत असते. त्यावेळेला इथे वल्लरी ती पण विचार करते की या माणसाला पैसे तर दिले, पण हा बॉक्स कधी शोधून काढणार आहे काय माहिती. म्हणून मामी ही पुन्हा एकदा मोबाईल बघू लागते आणि तिला व्हॉट्सअपवर मेसेजेस येतात. त्यावेळेला ती बघू लागते आणि म्हणते की "अरे वा, इतके सगळे बॉक्सेस, यामधून एखादा तरी माझा असेल." परंतु एकही बॉक्स तिचा नसतो. तेव्हा ती माणसाला फोन करून म्हणते समोरच्या की "हे काय आहे? इतके ढिगाने फोटो पाठवले, परंतु त्यातला एकही माझ्या कामाचा नाही. नाही, यातला एकही बॉक्स माझा नाही आहे. अरे, तुला मी पैसे दिले आणि पैसे मिळणार आहेत आणखी. या सगळ्या गोष्टीवर तू मला दुसरे कोणते पण बॉक्सेस पाठवतोयस का? हे बघ, अजिबात शहाणपणा करायचा नाही. माझा बॉक्स मला हवा आहे. त्यामुळे आणि जर माझा बॉक्स मला नाही ना सापडला, तर मग बघ मी काय करते. दिलेले सगळे पैसे परत घेईन. माझा बॉक्स पाठव." असं म्हणून ती फोन ठेवते. तेवढ्यात मामा येतो आणि म्हणतो, "वल्लरी, काय झालं? अगं, मला जरा तुला एक गोष्ट विचारायची होती. माझ्या कपाटात ना ₹10,000 होते. ते तू घेतलेस का?" त्यावेळेला हो म्हणते, "घेतले मी." मग तो म्हणतो की "अगं तसं नाही, मी इथे-तिथे शोधत होतो. मला सांगायचे तरी होतेस तू." तेव्हा ती म्हणते की "हो, मला शॉपिंगला जायचं होतं आणि म्हणून ते मी घेतले." त्यावर तो म्हणतो की "अजब आहे, म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टींसमोर एक्झिबिशन लावता येईल एवढ्या सगळ्या वस्तू आहेत तुझ्याकडे, परंतु तरीही तुला आणखी काही घ्यायचंच असतं." त्यावर ती म्हणते की "हो, होती माझी शॉपिंग बाकी. आणखी काही म्हणायचं आहे का तुम्हाला?" आणि मग मी माझ्या बॉक्ससाठी हे सगळे पैसे बघते. त्यावर तो म्हणतो की "अजून बॉक्स पुराण आहेच का तुझं सुरू?" तेव्हा ती म्हणते की "हो, जोपर्यंत हा बॉक्स सापडणार नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही." मामा आता ती गेल्यावर विचार करतो की मला पहिल्या दिवशी जे काही वाटलं या बॉक्सविषयी ते अगदी खरं आहे. या बॉक्समध्ये नक्कीच काहीतरी रहस्य दडलेलं आहे. काय आहे ह्या बॉक्सचं महत्त्व? मला आता शोधून काढलं पाहिजे. वल्लरी या बॉक्सच्या मागे इतकी वेडी का आहे? नक्कीच काहीतरी आहे. कुठेतरी पाणी मुरतंय, असा मामा विचार करतो. तर इथे ईश्वरी ही स्टडी रूमपाशी आलेली असते आणि अर्णव तिथेच असतो. ईश्वरी म्हणते की "काय चाललंय याचं? वर्षभराचं काम एकत्रच करून घेत आहेत की काय हे?"
इतका वेळ झाला, कामच सुरू आहे. नाही, म्हणजे मला आता बघितलं पाहिजे नेमकं सरांचं काय चालू आहे. बरं आहे, हे इथे असे बिझी आहेत ना, मग मला स्टडी रूममध्ये जाऊन चेक करता येईल की नेमकी पिंक रंगाची फाईल आहे ना, ती कुठे आहे. हे सगळं मला आता चेक करता येईल. असं म्हटल्याबरोबर इथे आता ईश्वरी म्हणते की इतकं लक्ष नाही आहे यांचं, इतकं कामामध्ये बिझी आहेत. पण नाही, हीच संधी आहे इशू. आता ह्याच संधीमध्ये तू ती फाईल शोधून काढू शकते. असं म्हटल्याबरोबर इथे आता अर्णवशी बोलायला ती पुढे आलेली असते आणि काही बोलायला जाणार तेवढ्यातच समोर बघते तर अर्णव झोपलेला असतो. आता ती काही बोलायला जाते, अर्णव सर पण तो गाढ. त्यामुळे ईश्वरी आता बघते त्या पिंक रंगाची फाईल. आता ती तिथेच टेबलवर काही फोल्डर्स ठेवलेले असतात, तिथे शोधायला लागते आणि आजूबाजूला काही सापडते का ते बघत असते, परंतु तिथे काही सापडत नसतं. आता ईश्वरी ही आवाज झाल्यामुळे गप्प बसते, कारण की जर एखाद्या आवाजाने अर्णव उठला तर त्यामुळे तू अलगदपणे सगळं काही ती करत असते. आता ईश्वरी म्हणते की काय काय करावं लागतंय आता काय माहिती, म्हणून ती पेनचा बॉक्स वगैरे सगळं सगळ्या ठिकाणी शोधून काढत असते. परंतु ते फाईल तिला जी हवी ती सापडत नसते. ईश्वरी म्हणते की कुठे कुठे लपवून ठेवले सगळं काय माहिती. पण ना, मी पण ईश्वरी आहे, मी नक्की शोधून काढणार की तुम्ही कुठे काय ठेवलं आहे ते. त्यावर आता ईश्वरीला समोर लॉकर दिसतो आणि ती म्हणते की अच्छा, म्हणजे या लॉकरमध्ये या सगळ्या गोष्टी लपवल्या आहेत. तर आत्ता कळालं मला नेमकं काय करतायत आणि ही फाईल इतकी का लपवून ठेवली आहे, ती पण आता मला कळेल की असे हे का वागतायत. त्यावेळेला आता इथे ईश्वरी ही ती फाईल बघण्यासाठी म्हणून लॉकरजवळ जाते. आता अर्णव हा जरासा आवाज केल्यासारखा, म्हणजे आजूबाजूला जागा झाल्यासारखा होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की झोपलेत तोपर्यंत मला हे काम करून घेतलं पाहिजे. ईश्वरी आता जाते आणि तिथे जे गोल राऊंड असतं त्याला ती बटन फिरवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ते बटन आता फिरत नसतं. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की का हे बटन फिरत नसेल, म्हणूनच ती बघते तर ते बटन काही फिरायलाच तयार नसतं. ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे याची चावी वगैरे काही असेल का कुठे, बहुतेक चावीच असावी, पण कुठे असेल याची चावी, असाही विचार ती आता करत असते. ती खूप टेन्शनमध्ये असते आणि तो लॉक काही उघडत नसतो. ईश्वरी म्हणते की कसा लावला आहे हा लॉक ना काय माहिती, आणि म्हणून ती कंटाळत असते. आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की अरे इथे तर चावी आहे ना लावण्यासाठी. इशू तू पण काय, अगं या चावीशिवाय हे लॉक थोडीच उघडणार आहे. पण आता चावी, असं म्हणून ती इकडे तिकडे चावी शोधायला लागते आणि म्हणते की आता ही चावी तरी कशी शोधायची मी. म्हणूनच मग आता तिच्या लक्षात येतं की सरांनी चावी कुठे लपवून ठेवली असेल. म्हणून पुन्हा एकदा ती त्याच्या स्टडी टेबलजवळ ते येते आणि तिथे आजूबाजूला चावी शोधायला लागते. आणि चावी शोधत असताना तिथे कुठेही सापडत नाही. मग आता कुठे ठेवली, खरंच इतका वैताग येतोय ना, असं म्हणून ती कंटाळलेली असते. आणि त्यानंतर मग आता अर्णव गाढ झोपलेला असताना ती म्हणते की अर्णव सरांनी चावी कुठे ठेवली असेल, स्वतःच्या खिशात तर नसेल ना ठेवली, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येतो. आणि त्याच वेळेला ती आजूबाजूला बघायला लागते, म्हणजेच अर्णवला हात न लावता, परंतु तिथून काही चावी मिळत नसते. आत्ता तेवढ्यातच जो खिसा असतो शर्टचा, त्या वरच्या खिशामध्ये ईश्वरीला चावी दिसते. त्यामुळे ती आता खूपच खुश होते. तर इथे आता अंजली ही वैतागून म्हणते की किती वेळ झाला यांना फोन लावते, कुठे असतील हे, खूपच वेळ झाला आज यांना यायला, असं म्हणून अंजली आता कंटाळत असते. त्यावेळेला अंजली मागे वळून बघते तर राकेश आलेला असतो आणि म्हणते की काय हो, किती वेळ तुम्हाला. परंतु त्याची अवस्था पाहिल्यानंतर ती म्हणते की काय हो, काय झालं, ही अशी अवस्था कशी काय झाली तुमची. आणि आता तो खूपच वैतागलेला असतो आणि अंजली म्हणते की नाही, म्हणजे मला पण समजत नाही आहे, हे काय लागलं आहे तुम्हाला इतकं आणि हे इतकं कसं झालं आहे. तेव्हा तो म्हणतो की अंजली ते माणसं. तेव्हा मग ती म्हणते की ते सगळं राहू द्या, तुम्ही आधी बसा इथे येऊन, तुम्हाला काय होतं आहे तुम्ही बसा प्लीज, असं म्हणून ती आता त्याला बसायला सांगते. त्यावेळेला हे इतकं लागलं कसं तुम्हाला आणि किती लागलं आहे ते, किती त्रास होत असेल तुम्हाला. तेव्हा मग ती आता खूपच घाबरलेली असते. ती त्याला म्हणते की प्लीज ती तुम्ही इथे या, आणि ती त्याला मिठी मारते. मग तो म्हणतो की असंच असतं गं, म्हणजे कोणाच्या भल्यासाठी आपण काही करायला गेलो तर आपल्याला त्याचा त्रास होत असतो. त्यावर तो तिला असंच बोलून काहीतरी भरीस पाडत असतो. अर्णव मात्र अगदी गाढ असतो. ईश्वरी म्हणते की चला आता अर्णवच्या
अर्णव सरांच्या रूममध्ये तर काहीच नाही, पण आता त्यांच्या खिशामध्ये तर ही चावी आहे. आता या चावीने मी हा दरवाजा उघडते. त्यांना काय वाटलं असेल की मला काही समजणार नाही, काहीतरी करतायत, काहीतरी गडबड आहे. परंतु आत्ता आत्ता माझ्या लक्षात येईल, इथे ही चावी तुम्ही खिशात लपवली का? झोपा, अजून झोपा काढा. मी जाऊन आता टाळा उघडणार. असं म्हणून ती पुढे पुढे धावत जाते आणि लॉकर उघडते आणि म्हणते की ईश्वरी से पंगाने इशू काय करू शकते हे तुम्हाला माहिती नाही. असं म्हणून ती आता खुश झालेली असते आणि ती लॉकर तिथे उघडायला जाणारच असते. तेवढ्यातच अर्णवला जाग येते आणि त्याला जाग आल्याबरोबर ईश्वरी म्हणते की हे भगवान, सरांना जाग आली. आणि म्हणून ती पटकन बाजूला जाते आणि त्यावेळेला अर्णव थोडासा झोपेतून जागा होतो. खरं तर तो गाढ झोपेत असतो, परंतु अचानक त्याला जाग आलेली असते. त्यावेळेला तो बघतो ईश्वरी पडद्याच्या मागे लपलेली असते आणि अर्णव विचार करतो की अरे हे काय, म्हणजे मला इथे काम करता करताच डोळा लागून गेला वाटतं. खूपच काम झालं आज. नाही, आता मला रेस्टलेस वाटतंय, आय नीड अ कॉफी. असं म्हणून तो तिथून उठून निघून जातो आणि त्याच वेळेला ईशी म्हणते की अच्छा, हे आता गेलेत ना, मला वाटतंय की हे तिकडेच गेले असतील. त्यामुळे आता या चावीने मी हे शोधून काढणार. विथ लव असं त्या चावीवर लिहिलेलं असतं. ईश्वरी म्हणते की आता मी यांचं बरोबर सगळं बघते. आणि मग चावीने ती लॉकर उघडते आणि लॉकर उघडल्यानंतर त्यामध्ये काय आहे आणि ही पिंक रंगाची फोल्डर आहे का इथे, हे सगळं ती शोधायला बघत असते. तेवढ्यातच तिथून आता अर्णव येत असतो आणि तो लांबूनच ते सगळं बघतो. ईश्वरीकडे लांबून बघून म्हणतो की अरे हे काय, मिस इंदोर काय करतेस तू हे सगळं? तेव्हा तो लांबूनच बघत असल्यामुळे ईश्वरीला काही कळत नसतं. आता ईश्वरी त्यातल्या सगळ्या काही फाईल्स काढते, परंतु आता अर्णवने आवाज दिल्यामुळे सगळे जे काही फाईल्सचे तुकडे कागद असतात ते तिथून उडून बाहेर पडतात आणि अर्णव हा दचकतो आणि मिस इंदोर काय, असं तिला विचारतो. तर अंजली विचारते की काय हो, हे किती झालंय तुम्हाला? खरंच किती लागलंय तुम्हाला हे सगळं? मला तर खूप वाईट वाटतं हे सगळं बघून. किती दुखत असेल. त्यावेळेला तो म्हणतो की अगं, या केसेसमुळे झालंय आणि जो माणूस आला होता ना, त्याचीच केस होती ही. काय काय झालंय ना, की त्याचे पैसे ना, म्हणजे जमिनीचे पैसे काही मोठ्या गुंडांनी हडपले आहेत. आणि तुला काय सांगू, अगं बिचारा खरंच खूप साधा आहे गं. म्हणजे फॅमिली आहे त्याची. आणि तुला काय सांगू, त्या गुंडांनी त्याला धमकी दिली की जर पैसे नाही ना, म्हणजेच पैशांच्या मागे लागलास तर मग काय करू बघा, आम्ही तुझं कुटुंबच उडवून टाकू. तेव्हा अंजली म्हणते की ऐ गं, अशी धमकी दिली, आता काय करायचं? त्यावर मग राकेश म्हणतो की हो, मलाही ते अजिबात आवडलं नाही आणि त्याचा लहान मुलगा आहे गं, अगदी त्याच्या मुलामध्ये मला आपलं बाळ दिसल्यासारखं होतं. खरंच इतक्या सगळ्या गोष्टी असताना मी कोणाला कशी मदत करू नको? सांग ना मला, की ही मी अशी मदत करायला जातो, त्यात माझं काही चुकतं का? त्यावर अंजली म्हणते की नाही हो, तुमचं काहीही चुकत नाही आहे. तुम्ही अगदी बरोबर आहात, पण यामुळे तुमचा जीव धोक्यात येतोय हे तुम्हाला समजतंय का? त्यावर तो म्हणतो की हो, कळतंय मला की माझा जीव धोक्यामध्ये येतो. पण काय करणार अगं, हे सगळं तर माझं काम आहे. मी लॉयर असल्यामुळे माझा जीव हा धोक्यातच असणार आहे. आणि खरंच मला वाईट वाटतं ते त्या मुलांबद्दल. त्यांचे पैसे मला त्यांना काही करून मिळवून द्यायचे आहे. अंजली म्हणते की प्लीज असं नका करू. तेव्हा तो म्हणतो की नाही अंजली, आता माझ्यासमोर कोणताही पर्याय नाही. त्यांचे पैसे मला त्यांना मिळवून द्यायचेच आहेत. आता माझा जीव गेला तरी बेहत्तर, असं तो बोलून दाखवतो. त्यावेळेला मग इथे आता अंजलीला खूप वाईट वाटतं आणि अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर व्हॉट, काय करत काय होतीस तू इथे? आणि इथे सगळं काय शोधत होतीस? तेव्हा ईश्वरी म्हणते की काय शोधत होती म्हणजे? अहो, तुम्ही इतके वेळ काय करत होतात सांगा ना? काय असं आहे त्या पिंक फोल्डरमध्ये जे तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करत होते आणि तेच मी शोधत होते. तेव्हा तो म्हणतो, मिस इंदोर अगं पण याला तर लॉक होतं. मग तू काय केलं? तू चावी चोरली आणि मिस इंदोर चोरी केल्यासारखं केलंस हे तर तू. का केलंस हे सगळं? सांग ना मला. ईश्वरी म्हणते की नाही. तेव्हा अर्थ म्हणतो की काय नाही मिस इंदोर, दिस इज व्हेरी रॉंग. मी काहीतरी करतोय ना. अगं पण तू तू या गोष्टीमध्ये असं का वागते? म्हणजे तू का बिलीव्ह करत नाही आहे माझ्यावर? तेव्हा ईश्वरी म्हणते की का करत नाही म्हणजे? आता तिला रडायला यायला लागतं. ती म्हणते की अर्णव सर, तुम्हाला असं वागताना माझ्यासोबत काही वाटतं की नाही? अहो, मी लग्नाची बायको आहे तुमची आणि तुम्ही तुम्ही मात्र काय करत असता? माझ्यापासून तुम्ही काहीतरी लपवताय ना सर.
मला तुम्ही खरं सांगत नाही आहे आणि त्या किरण कोणतरी आहे तिच्याबरोबर गुलूगुलू बोलत असता. मला ते आवडेल का? नाही. तुम्ही हे करताय ना ते खूप अजीब आहे सर. मला अजिबात नाही आवडत. तुम्ही तुमच्या बायकोला फसवताय. ते मी अजिबात सहन करून घेणार नाही सर. असं म्हणून ती मोठमोठ्याने आता ओरडत रडत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मिस इंदौर, अगं काही बोलतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी काहीही बोलत नाही आहे. मी खरं तेच बोलते. तुम्ही असं का वागू शकता? मला कळत नाही. म्हणजे इतकं सगळं चांगलं सुरू असताना तुम्ही का असं वागताय? त्यावर तो म्हणतो, मिस इंदौर गप्प. तेव्हा ती म्हणते की तुम्ही गप्प बसा. तुम्ही चुकलाय आणि तुम्हीच माझ्यावरती ओरडताय. हे म्हणजे असं झालं की उलटा चोर कोतवाल को डाटे आणि तुम्ही नाही. मला ना अजिबात हे सहन होणार नाही. अर्णवला मात्र राग आलेला असतो. तो म्हणतो की अगं मिस इंदौर ऐकून तरी घे. पण ती काहीही ऐकून घेत नसते. तेव्हा मग अर्णव म्हणतो, मिस इंदौर. तेव्हा तरीही तिचा आवाज वर चढतच चाललेला असतो. ती रडतच चाललेली असते. अर्णव आता तिचं तोंड दाबतो आणि म्हणतो की मिस इंदौर गप्प बस आणि कोणीतरी ऐकेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की ऐकू दे, कोणाला ऐकायचे ते. त्यांना पण समजलं पाहिजे ना की तुम्ही माझ्यासोबत कसं वागताय ते, मला काय त्रास देताय ते. त्यावर ती पुन्हा ओरडून रडायला लागते. अर्णव वैतागतो आणि म्हणतो, मिस इंदौर स्टॉप, प्लीज स्टॉप, गप्प बस. आणि तो तिचं तोंड आणखी दाबतो आणि स्वतःजवळ ओढतो. नंतर थोड्या वेळाने दोघंजणही गप्प होतात. आता अर्णवच्या लक्षात येतं की तो ईश्वरीवरती अगदी हक्क गाजवतोय. म्हणूनच तो तिच्या तोंडावरचा हात काढतो. दोघं एकमेकांकडे बघतात. आता इथे सगळं काही झाल्यानंतर राकेश मात्र असं दाखवत असतो की त्याला मदत करायची आणि पैसे हवे आहेत. त्यावेळेला काही झालं तरीही माझ्या प्राणाची बाजी लावून मी हे पैसे त्यांना मिळवून देणार. अंजली म्हणते की पण तुम्हाला लक्षात येतंय का? तुम्ही असं प्लीज बोलू नका आणि ही केस नका घेऊ. तुम्ही सोडून टाका ही केस. त्यावर ती म्हणते की आपल्या भविष्यासाठी चांगली नाही. त्यावर आता तो म्हणतो की आता घेतल्यावर तर घेतलं, पण पैसे मिळवून द्यायचे काही करून. तेव्हा ती म्हणते की तुम्ही असं बोलू नका हो. आता मला नाही फक्त तर आपल्या बाळाला पण तुमची गरज आहे ना. मग तुम्ही प्लीज असा विचार करू नका. त्यावर तो गप्प बसतो आणि म्हणतो की मग मी काय करू? सांग ना, हे पैसे मी त्यांना कसे मिळवून देऊ? अंजली तेव्हा मग ती म्हणते की असू दे, हरकत नाही, हवे तर ते पैसे मी तुम्हाला देते, पण तुम्ही ही केस आता लढू नका. मी पैसे देते, तुम्ही त्यांना पैसे द्या. त्यावर आता तो म्हणतो, पण तू काय करणार अंजली? तू पैसे देणार म्हणजे अर्णवकडूनच घेणार ना. तुमचे सगळे अकाउंट्स जॉईंट आहेत. मग तू त्याच्याकडून पैसे घेणार, पण मला ते अजिबात आवडणार नाही. दरवेळेला हे सगळं असं करणं मला तर पटत नाही आहे. त्यावर आता अंजली म्हणते की मग तुम्ही ते काय करायचं ते मी बघते, पण तुम्ही नका प्लीज असं करू. तेव्हा तो म्हणतो की पण मला आवडत नाही आहे अंजली. प्रत्येक वेळेला आपण अर्णव आणि तो ज्या प्रकारे त्या चोरीबद्दल पादुकांच्या मला विचारत होता ना, त्याचा जो बोलण्याचा टोन होता ना, त्यावरून खरंच मला असं वाटतंय की अर्णवचं माझ्याविषयी काहीतरी ना असं गैरसमज झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याकडे पैसे नको मागायला तू. त्यापेक्षा असं नाही, मी पैसे मिळवतो ना केस लढून. तेव्हा अंजली म्हणते की नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला सांगितलंय ते प्लीज ऐका तुम्ही. समजलं? ही तुमची अशी अवस्था मला बघवत नाही आहे. तुम्ही जरा शांत व्हा. तुम्हाला किती त्रास होत असेल याची कल्पना आहे मला, पण मलाही तुम्ही जरा आता समजून घ्या. समजलं? मी बघते पैशांचं काय करायचं. तो विचार तुम्ही करू नका. तुम्ही फक्त आता शांत राहा आणि त्यांना सांगा की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. आणि तुम्ही मला आता वचन द्या की तुम्ही ही केस सोडून देताय. प्लीज मला वचन द्या तुम्ही. तेव्हा मग तो म्हणतो की ओके बाबा, प्रॉमिस, मी वचन देतो तुला. ही केस मी आता नाही घेणार, ठीक आहे? अंजली म्हणते की आता तुम्ही इथे शांत राहा, फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी हळदीचं दूध घेऊन येते, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. इथे थांबा आणि प्लीज आता तो विचार काढून टाका. तेव्हा ती निघून गेल्यानंतर राकेश खुश होतो. माझी बावळट बायको, बघितलं किती हुशारपणे बोलली, मी देते पैसे. अगं हेच तर हवं होतं मला. तर इथे अर्णव ईश्वरीला सगळं काही सत्य सांगत असतो की नेमकं तो काय करण्याचा प्रयत्न करतोय. आता तो तिला सगळे पेपर्स दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, हे आहेत पेपर्स. ते म्हणजे मी आपली नमुने तिच्या नावाने काही इन्व्हेस्टमेंट केलेत. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय? तेव्हा तो सांगतो की हो, नम्रतासाठी. अगं नम्रता, उद्या जाऊन तिचं लग्न होणार आहे किंवा लग्नानंतर तिला काही गोष्टींची गरज लागू शकते, पैशांची गरज लागू शकते. त्यासाठी तिला कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही ना. म्हणूनच ते हे इन्व्हेस्टमेंट केले. तिला हवे तसे हे वापरू शकते ना ती. म्हणजे कसं आहे, तिला कुणाच्या पुढे काही टेन्शन नको. उद्या जाऊन काही महत्त्वाच्या गोष्टी गरज पडू शकते. ईश्वरी म्हणते की तुम्ही मला हे सांगितलंच नाही.
तेव्हा अर्णव म्हणतो की का कशाला सांगायचं होतं, मला गरज नाही वाटली. म्हणजे कसं आहे, मी ताईसाठी आणि आकाशसाठी इन्व्हेस्टमेंट करतो तर तुला थोडी सांगतो, मग हे तरी कशाला सांगू. आणि कसं आहे ना, हे तिला फ्युचरसाठी बेस्ट पडतील तसंच मी घेतलं आहे. डोंट वरी, म्हणजे हे सगळं तू आता तिला सांगू नको, मी नक्कीच तिला हे नंतर सांगेन. असं आता तो तिला सगळं काही सांगत असतो. ईश्वरी आता मनातच विचार करत असते की अर्णव सर, खरंच तुम्ही किती सगळ्यांचाच चांगला विचार करता. मला ना कळतच नाही, इतकं चांगलं कोणी कसं असू शकतं. आणि तुम्हीच सांगा मला आता की कशी मी तुमच्या प्रेमामध्ये पडू नको. असा ईश्वरी आता मनातल्या मनातच विचार करत असते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी म्हणत असते की सर, हे बघा लक्षात ठेवा, तुम्ही हे जे काही वागताय ना ते बिलकुल चालणार नाही, समजलं ना. तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी म्हणते की मी तुमची लग्नाची बायको आहे, त्यामुळे तुम्ही असं हे माझ्यासोबत अजिबात वागू शकत नाही. म्हणजे मी घरात असताना, तुमची बायको असताना कोणत्याही दुसऱ्या मुलीबरोबर तुम्ही असं गुलुगुली बोलू शकत नाही, समजलं. हे अजिबात मी सहन करून घेणार नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की का मिस इंदोर, म्हणजे का तुला हे सगळं आवडणार नाही. तेव्हा ती विचारते की का, म्हणजे मी लग्नाची बायको आहे तुमची. आणि हो, आणखी एक गोष्ट म्हणजे अर्णव सर, खरंच मी तुमच्या प्रेमात पडलेली आहे. मला तुम्ही खूप आवडता आणि आय लव्ह यू सर, असं ती आता अर्णवला बोलत असते. आणि त्याचमुळे अर्णव तिच्याकडे बघत राहतो. तर इथे अंजली ही अर्णवला पैसे मागते आणि म्हणते की चिंटू, मला 10 लाख रुपये हवे आहेत. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट, 10 लाख रुपये. तेव्हा ती सगळं काही सांगते की अरे, यांची ना एक केस आहे. आणि जे सगळं काही ती सांगायला लागते त्यावरून अर्णवला चीड येत असते. आणि त्याला सगळं खोटं त्याचं समजलेलं असतं. आता अर्णव हा तिचं ऐकत असतो गप्पपणे. पण अंजली विचार करते की नाही, काही झालं तरी या माणसाला ना मी हे पैसे मिळवू देणार नाही. नेमका आता ईश्वरी अर्णव काय करणार, पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.